आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय प्रतिनिधींची गोकुळला भेट. गोकुळच्या कामकाजाचे कौतुक. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ संघ कार्यक्षेत्रातील काही गोठ्यांना एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड अमेरिका EDF आणि बायफ संशोधन केंद्र उरळी कांचन या संस्थांच्या प्रतिनिधींनी भेटी देत गोठा व्यवस्थापनाची तसेच बायफच्या संशोधित वैरण पीक प्लॉटची पाहणी केली. यावेळी अमेरिकन पाहुण्यांनी गोकुळच्या दूध उत्पादकांशी थेट संवाद साधत गोठा व्यवस्थापनाबाबतची माहिती घेतली. म्हैस पालनाची सुधारित पद्धत, जनावरांसाठी सकस वैरणीची पैदास आणि खाद्य व्यवस्थापन, जनावरांचे वंध्यत्व निवारण, जनावरांची प्रजनन क्षमता सुधारणे तसेच गुणवत्तापूर्ण दूध निर्मिती करणे यासाठी हा संशोधन आणि कृती प्रकल्प राबवला जात आहे. गोठा भेटीनंतर या पाहुण्यांनी शिंदेवाडी येथील गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनी इथे भेट दिली. पशुधनासाठी अद्ययावत पद्धतीने सायलेज बेल निर्मिती आणि सुका चारा विक्री करणाऱ्या या कंपनीच्या कामाची पाहणी केली. अँड्र्यू हॅटसन, जॉन टाउझल, एलिसन ईगल, डेरेक टेपे हे अमेरिकेहून तसेच डॉक्टर अभिनव आणि डॉक्टर उदय वडी हे प्रतिनिधी दिल्लीहून आले होते. त्यांच्यासोबत बायफ रिसर्च फाउंडेशनचे डॉक्टर अक्षय जोशी, डॉक्टर सचिन जोशी, डॉक्टर नवले हे अधिकारी तसेच गोकुळ दूध संघाच्या वतीनं डॉक्टर दयावर्धन कामत आणि परिसरातील वैरण उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण कंपनीच्या सर्व कामाचा आढावा घेतला. बरसीम आणि ओट या प्रात्यक्षिक वैरण लागवडीची पाहणी केली आणि शेतकरी बैठकीत इथल्या वैरण उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पाहुण्यांनी महालक्ष्मी पशुखाद्य विभागाच्या TMR प्लांटला भेट देत पशुखाद्य उत्पादनांची सविस्तर माहिती घेतली. तसेच गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्पाला भेटी देत तेथील कार्यपद्धत आणि हर्बल उत्पादनांची माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय प्रतिनिधींनी गोकुळमध्ये राबवलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक करत दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेमध्ये गोकुळला प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित केले आहे, ज्यामध्ये गोकुळच्या यशस्वी योजनांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण केले जाणार आहे.